आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं हुतात्मा नगरी माळुंगे पडवळ येथे गेली 3-4 वर्षापासून आम्ही ग्रामस्थ नवीन शाळेच्या बांधकामाच्या इमारतीसाठी खूप प्रयत्न करीत होतो आणि त्या प्रयत्नाला अखेर गेल्या वर्षी यश आलं आणि आपल्या तालुक्याचे आमदार नामदार माननीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेतून या शाळेच्या बांधकामासाठी हुतात्मा बाबूगणू विद्यालयाच्या बांधकामासाठी परवानगी भेटली आणि त्यानंतर ग्रामस्थ सगळे झटले. माजी विद्यार्थी असतील, बाहेरील गावचे ग्रामस्थ असतील, विठ्ठलवाडी, नांदूर, टाकेवाडी, साकोरे, कळम, चास, गिरवली या गावचे ग्रामस्थ असतील, माजी विद्यार्थी असतील, यांच्याकडे जाण्याचा ओघ चालू झाला आणि देणग्या जमा करण्याचं काम चालू झालं आणि जवळजवळ 90 ते 97 लाख रुपयाच्या देणग्या पहिल्या टप्प्यात जमा झाल्या. आणि एक विशेष आनंदाची बाब का राजकारण सगळे करतात. आम्ही इथून मागं पाहिलं आणि सर्वांनी बघितले, राजकारण सर्वजण करतात, सर्वांच्या खिशात पैसे असतात. इतर वेळेस ज्यावेळेस एखादं इलेक्शन लागतं, एखादी दुसरी कोणती गोष्ट असती, माणूस पटकन पैसा काढतो. परंतु जे सामाजिक उपक्रम असतात त्यामध्ये आपली नवीन पिढी घडवणारी ही शाळा आणि या शाळेबद्दल दातृत्व म्हणून आज खरंच आम्हाला सचिनभाऊ भोर यांचा अभिमान वाटतो आणि त्यांच्यासोबत त्यांच्या काम करणाऱ्या त्यांच्या पत्नी सौ तुलसीताई भोर, माजी जिल्हा परिषद सदस्या, म्हणजे अभिमान वाटतो की राजकारणाच्या जागी असतं, इलेक्शनच्या जागी असतं, परंतु खिशात पैसे असून ते देणं हेही मोठं दातृत्व असतं. आज माळुंगेकरांच्या दृष्टीने, आमच्या सर्व ग्रामस्थांच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे का त्यांनी शाळेसाठी काल या ठिकाणी चर्चा ग्रामस्थांशी झाल्यावर पहिल्या टप्प्यासाठी 51,000 रुपयाची देणगी तब्बल अशी जाहीर केली. त्याबद्दल ग्रामस्थांतर्फे आम्ही तुलसीताई भोर, माजी जिल्हा परिषद सदस्य, आणि सचिनभाऊ भोर या दोन्ही दाम्पत्यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि पहिल्या टप्प्यासाठी दिला आणि ज्यावेळी दुसरा टप्पा निघेल त्यावेळेस नक्कीच सचिनभाऊ दुसऱ्या टप्प्यासाठी देणार आहे आणि सचिनभाऊंच्या माध्यमातून त्यांचे मित्र असतील पुण्याचे, मुंबईचे, तेही सांगणारे आम्हाला का त्यांच्याजवळ जावा. अशा पद्धतीने हा शाळेचा मोठा यज्ञ उभा राहील आणि खरंच अशा सामाजिक काम करणाऱ्या उमेदवाराला पाहिलं तर समाजाने कुठेतरी एक स्थान दिलं पाहिजे. आणि आत्ता त्या जिल्हा परिषद पंचायत समिती या इलेक्शनसाठी, जिल्हा परिषदेसाठी तुलसीताई भोर इच्छुक आहे, त्यांचा प्रचार दौराही चालू आहे. तर ग्रामस्थांच्या वतीने जास्तीत जास्त मतांनी तुलसीताई निवडून यावा अशी आमची इच्छा आहे आणि या ठिकाणी तुलसीताईंना खूप खूप अशा शुभेच्छा पुढील राजकीय जीवनासाठी. आणि आम्ही सर्वजण ग्रामस्थ आपले ऋणी आहोत. आमच्या शाळेसाठी तुमचं गाव जरी चास असलं बाजूला तरी आज आमच्या गावासाठी तुम्ही मोठं दातृत्व दाखवलं, त्याबद्दल मनापासून हुतात्मा बाबूगणू विद्या विकास फाउंडेशन असेल, समस्त ग्रामस्थ माळुंगे पडवळ असतील आणि समस्त माजी विद्यार्थी संघटना, विठ्ठलवाडी, टाकेवाडी, नांदूर, साकोरे, त्याचप्रमाणे कळंब असेल, चास असेल, गिरवली असेल, या सर्व ग्रामस्थांच्या वतीने, सावरगाव या ग्रामस्थांच्या वतीने तुमचं मनापासून खरं आभार आहे आणि असंच दातृत्व तुम्ही पुढील 5 वर्षाच्या काळात या प्रत्येक गावावर राहू द्या. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.